मशीन आहे ना, राहुल चिमनभाई मेहताजी यांनी बनवलं. अहमदाबाद दिल्ली गुजरातचे आहे सायंटिस्ट आहे. हे मशीन 2021ला होतं. 2021 पासून असं मशीन बनवून प्रत्येक राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाला त्याने डेमो दाखवले, तरी पण कोणी ह्याच्यावर ॲक्शन घेतली. त्यामुळे वोट चोरी कशी तर मला दाखवतो. याचं सगळ्यात मोठं कारण आहे काळी काच. काळी काच कसे तुमची वोट चोरी थांबवते स्टार्ट, त्याप्रमाणे हे मला डेमो आहे. ठीक आहे, तर डेमो 1 तुमच्यापैकी तुम्ही या. तर ह्याच्यामध्ये काय की सगळ्यात फेवरेट पार्टी कुठली आहे? बनाना. सगळे लोक ह्याला सपोर्ट करतात, म्हणून आपल्याला जिंकवण्यासाठी हे बनानाचं आपली पार्टी आहे. सेकंड नंबरचं पार्टी आहे खूप पॉप्युलर वॉटरमेलन. त्यानंतर सगळ्यात बेमान पार्टी आहे ॲपल, म्हणजे सफरचंद. ठीक आहे, आपल्याला सफरचंदला हरवायचं आहे, बनाना किंवा वॉटरमेलनला जिंकवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वोटिंग करा. कोणी पण या, हे दोनपैकी पण सगळ्यात ॲपलला हरवायचं की दोन याच्यात एक बटन असं नाही मिळालं. कोणते बोटाने दाबायचं नाही, कोणत्या बटन दाबलं? बघा आता तुम्ही जे बटन दाबलं आली जे म्हणजे केळ्याचं बटन दाबलं, केळं दिसलं. संतोष एक वोटर गेला, तो संतोष झाला की मी त्याचं बटन दाबलं, तो निघून गेला आणि खुश झाला. त्याच्या परिवारामधले सगळे लोक एकत्र येतात समजा, तर ते लोक काय करतील? एकालाच बटन दाबतील, बरोबर? म्हणजे केळ्याला बटन दाबतील. समजा तुम्ही आहात आणि तुम्ही परत केळ्याला बटन दाबलं. बघा तुम्ही जे बटन दाबला सिम्बलला दिसती ती दुसरा वोटर पण सॅटिस्फाय झाला. जो घरातले दोघं जण आले, दोघांनी बटन दाबले, ते निघून संतुष्ट निघून गेले. आता समजा पुढच्या परिवाराचे लोक आले, त्यांना वाटलं की आपल्याला वॉटरमेलन जिंकवायचं आहे, म्हणजे कलिंगडला. समजा तुम्ही आला वोटर, हां काय बोल ना. तुम्ही बघा ज्या सिम्बलला दाबला तो दिसली स्लिप, बघा 2 केळं 1 कलिंगड. समजा आता ह्यांच्याच परिवारामध्ये दुसरे त्यांचे कोणतरी आले, त्यांनी परत त्याला जिंकवण्यासाठी कोणीतरी मतदान केलं. कोणी पण या वॉटरमेलन. बघा तुम्ही ह्या सिम्बलला दाबला, व्हेरीफाय चेक करा. म्हणजे तुम्ही ज्याला दाबला ते दिसलं. मग आता ह्याच्यात मला आपल्याला असा निष्कर्ष यायला पाहिजे, 2 केळं आणि 2 कलिंगड यायला पाहिजे. आता इलेक्शनच्या दिवशी काय होतं, हे बाजूला ठेवतात आणि इलेक्ट्रॉनिक काउंट करा म्हणतात रिझल्ट लावण्यासाठी. तर इलेक्ट्रॉनिक काउंट चेक करा कोण जिंकलं. ॲपलमध्ये 2 गेले. ॲपल जिंकला ना, म्हणजे आता तिघांपैकी कोण जिंकला? ॲपल जिंकलं. ॲपलचे मतदान जास्त झालं. मतदान त्याला केलंच नाही. कसं झालं त्याला म्हणतात आंतरिक राहते. कसं झालं तुम्हाला सांगतो. आता इलेक्शन कमिशन काय करतो, आता हा बनाना आणि वॉटरमेलन दोघं भांडणं करतात की आमचं मत कुठे गेलं. इलेक्शन कमिशन काय म्हणतो, तुम्ही या आणि याची मधले जे कागदी बोल आणि याची मॅचिंग करा. जे जर वोट चोरी झाले असेल तर त्यामुळे सापडून जाईल असं इलेक्शन कमिशन म्हणतो. पण मशीनला हात लावू देत नाही. आपण ते पण मॅचिंग करू. आता बघा तुम्ही काउंट करा, कोणी पण काउंट करा आणि ते चेक करा. म्हणजे मला सांगा, तुम्ही ज्याला मतदान केलात ते जिंकायला पाहिजे होतं, पण झालं का नाही? वोट चोरी झाली आणि काउंटिंग पण मॅच झाली. ह्याच्यामध्ये तुम्ही वोट चोरी पकडू शकता का? नाही. मग इलेक्शन कमिशन काय म्हणतो, आम्ही तुम्हाला वोटिंगची मशीन हातामध्ये देणारच नाही. तर ह्याच्यामध्ये खेळ काय तुम्हाला दाखवतो परत. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा खेळ आहे काळी काच. आता मी काळी काच काढली नाही, करू ना आपण, मग समजेल काय चाललंय. डेमोवर सांगा परत तुम्ही सेम तुम्ही त्याला मतदान करा. मशीनी बरोबर छापली. ज्याने तुम्ही ह्याला मतदान केलं ते इकडं आलं. ठीक आहे. आता काळा काळ जर असला असता समजलं असतं का आतमध्ये काय व्हावं लागलं. लटकून राहिली, कटून खाली पडली नाही. बघा आता काळा काळ जर असला असतं तर पुढचे त्यांच्या परिवारामधलं कोण जर आलं, त्याने बळाला दाबण्यासाठी जर बटन दाबलं दिसलं असतं का? तुम्ही दाबा आता. मशीनने काय केलं, फक्त लाईट जाळून दाखवली. काळा काचमुळे काय झालं असतं, वोटरला समजलं असतं की आतमध्ये माझी स्लिप आली. काय केलं,
एक वोट ट्रान्सफर झालं ॲपलला. तर हे आहे काळात मशीनमध्ये असं प्रोग्राम मी बनवलं आहे की कन्झिक्युटिव्ह वोट म्हणजे एका परिवारातल्या लोकांनी जर पटापट एकाच सिम्बलला बटन दाबले ट्रान्सफर होतं. असा प्रोग्राम जर मी बनवू शकत असेल इलेक्शन कमिशन का बनवू शकत नाही असं. आता हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही म्हणता मी स्लिप पाहिली नाही, मला आवाज आला की मी निघून गेले, तो पण एक प्रकार याच्यामध्ये आहे. समजा लोक म्हणतात की तुम्ही काळा काचचा डेमो देतात त्यामुळे आमच्याकडे जे मशीन होते ते सगळे काळ्या काचचे नव्हते, ट्रान्सपरंट होते म्हणतात, म्हणजे अशी होती. तरी आमच्याकडे वोट चोरी झाली नसेल म्हणतात, पण चोरी होते. बघा आता कसं. आणि बहुतेक लोक म्हणतात ना की पर्ची आम्ही प्रिंट होताना बदली आणि कट होऊन नीचे पडताना पण दिसली, त्यामध्ये चोरी कशी होते ते आता दाखवणार. समजा आता गावामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक ऑफिसर असतो, तो बटन दाबतो, पटकन या वोटचं बटन दाबा निघून जावं. म्हणजे किती वेळ 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही बटन दाबून निघून जाता आणि ते 3 ते 4 सेकंदच्या आधी आवाज येतो मशीनचा. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता की मी बटन दाबलेलं झालं म्हणून. आता बघा काय होतं नाही. आता बघा तुम्ही काय करता. वोटर निघून आता गेला. तुम्ही एक जण कोणतरी घ्या बटन समजा तो आला आवाजाला निघून गेला. मशीनने काय केलं, मागं पुढं कोण नाही आहे, काय आलं तुम्ही आवाजाच्या भरोश्यावर निघून गेला, पुढचा वोटर आला नाही कारण आवाज चालू आहे. मग ऑफिसर काय म्हणतो थांबा वोटिंग चालू आहे, आवाज बंद झाला मग जावा. तोपर्यंत काय झालं ॲपल कट होऊन खाली पडलं. ऑफिसर काय करतो, डन निघा, आवाज आला की निघा. मशीनकडे पाहतो म्हणजे जो वोटरने बटन आवाज येतपर्यंत थांबतो, त्याच्यानंतर निघून जातो. आम्ही काही लोक काय दाबत आपण बटन दाबली आवाज आला ज्याला म्हणजे चालू. आपण काय झालं याच्यामध्ये काय गेम आहे तर इलेक्शन कमिशनचे आम्ही आर्टिकल म्हणजे वाचत असतो त्यांचं काय हे आहे. याच्यामध्ये लाईट सेन्सर नावाचा एक प्रकार आहे. जे लाईट सेन्सर हे डिटेक्ट करतो की त्या पोलिंग बूथच्या आसपास किती लोक आपण आहे का अवेलेबल, त्याचा प्रकाश सेन्स करतो. समजा मी तर साईडला उभारलो तर तिथं प्रकाश कमी होतो ना कंपार्टमेंटमध्ये, त्याच्या बेसिसवर समजतो की वोट चोरी करू नको थांबा. ते सेन्सर आहे त्याचा पार्ट असतो इलेक्ट्रॉनिक पार्ट, तो सेन्स करतो आणि त्याला म्हणतो की वोटर गेला नाही, त्यासमोर वोट चोरी करू नको, त्याला स्लिप छापून दाखवतो. म्हणजे 7 सेकंदापर्यंत लाईट जळती ना तोपर्यंत वोटर थांबला तर वोट चोरी होत नाही. आणि 7 सेकंडच्या आत जर आवाज ऐकला त्या भरोशावर निघून गेला की ह्याच्यावर जी लाईटची तीव्रता असते ना ती वाढती. मशीन समजून घेतो लाईट वाढली म्हणजे कोण नाही तर पटकन चोरी करतो. एक्झाम्पल तो नल का. आता याच्यामध्ये सगळ्यात आता तुम्ही कधी मॉलमध्ये फिरला असाल किंवा असं काही ऑटोमेशन आलेलं आहे. पण मॉलमध्ये जातो पाण्याचा आपण हात धुवून नळाचं, त्यामध्ये हात पुढे करतात पाणी खाली. ते कशामुळे त्यामध्ये पण लाईट सेन्सर एक सेन्सर आहे, डिस्टन्स सेन्सर, लाईट सेन्सर, अशा प्रकारे सेन्सरमुळे जर आपण पाणी येत असेल त्याच्यामध्ये काय यूज करू शकतो. आणि खुल्ला न्यूजपेपरमध्ये म्हटलेलं आहे लाईट सेन्सिटिव्ह व्हीपॅट म्हणजे याच्यामध्ये लाईट सेन्सरचा प्रकार आहे. आणि हे मोठ्या खुल्या सूर्यप्रकाश आपण ठेवत नाही का, त्यांचं कारण आहे की खराब होतं. आता आम्ही लाईट सेन्सर पण बनवलं आहे, नॉन लाईट सेन्सर पण बनवलं आहे, त्यामध्ये आमची मशीन खराब नाही झाली, वोटिंग करते ना. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की ह्या मशीनमध्ये आम्ही जर असं काय प्रोग्राम बनवू शकत असेल इलेक्शन कमिशन का बनवू शकतो. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही सगळे ईव्हीएम हटाव सेनेचे कार्यकर्ते आहोत. आम्ही डेमो दाखवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी इकडे येत असतो. तर आम्ही असे पोस्ट कार्ड बनवतो आणि प्रधानमंत्री आणि इलेक्शन कमिशनला पाठवतो. हां, मग हे आम्ही आणण्यासाठी आम्ही मागणी केली. त्या मागणीमध्ये असं पोस्ट पाठवतो. त्या पोस्टाचं एक फॉर्मॅट आम्ही बनवलेलं आहे फिक्स, जेणेकरून सरकारला प्रेशर येईल. कसं आहे, तुम्ही पेड मीडिया किंवा न्यूजपेपरवर कडे गेलात ना ते पाठवणार नाही तुमची मागणी. तुम्ही स्वतः जर अशी पोस्ट कार्ड बनवून जर प्रधानमंत्र्यांना पाठवला फक्त एवढं नाव आहे प्रधानमंत्री कार्यालय, EVM ब्लॅक क्लास, वोट बॅलेट पेपर आणा आणि वोट वापसी पासबुक. तुम्हाला वोट वापसी पासबुकचा अधिकार पण पाहिजे. वोट दिलात त्याने काम नाही केला इलेक्शन कमिशनर, पण तुम्ही त्याच्या अगोदर पण तुम्ही त्याला बदली करू शकता. इलेक्शन कमिशनर त्यानंतर तुम्ही ह्याच्यानंतर तुम्ही इलेक्शन कमिशनला पाठवू शकता. हे खूप गरजेचं आहे, कारण हे तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या बसलेल्या ऑफिसर लोकांना ह्याची तुमची डिमांड काय ते कळणार नाही. तुम्ही शांत बसला तेव्हापर्यंत निघून गेला याच्याने तो फरक नाही पडणार.
तुम्हाला पत्र पाठवणं गरजेचं आहे. हे आम्ही त्यामुळे करतो कारण तुम्हाला माहिती पोचावी म्हणून. मग इलेक्शन कमिशन काय करतो, म्हणतो की आमची जी मशीन आहे 40,000 रुपयाची आहे, 40,000 रुपयाची आम्हाला पैसे पाठवा आणि त्या प्रकारे आम्ही तुम्हाला मशीन देऊ. अरे किती बोल. आम्ही ही मशीनची जे कॉस्ट आहे 40,000 रुपये आमच्या पार्टीचे अध्यक्ष जे आहेत ते भाऊ चिकनबाई मेहताजी यांनी पाठवले आणि ते पाठवल्यानंतर पण त्यांना हातामध्ये मशीन दिले नाही. ते सांगितलं आम्हाला की 40,000 रुपये पाठवा आणि मग देऊ, पण नाही दिले, अजून पण नाही दिले. म्हणजे याचा काय अर्थ काय होऊ शकतो, सर्व सरळ गोष्ट बघा. आता हे रिअल काळी काचची जी मशीन आहे आत्ताची आहे सर, रिअल आधी अशी होती, म्हणजे असे ट्रान्सफॉर्मर होती. म्हणजे समजलं असतं की आतमध्ये स्लीप लटकती का नाही, लटकली असेल तर तुम्ही लगेच ॲक्शन घेतला असता. आता ज्यांनी वोटिंग करून गेले ते लटका लागले. काळा काच असल्यामुळे काय दिसत नाही. काळा काचेचा वापर करून असा प्रोग्राम ते बनवू शकतात, फक्त त्या पर्टिक्युलर इलेक्शन डेलाच होणार. म्हणजे त्यामध्ये एक RTC नावाचा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, तो काय करतो, एक टाईम सेटला एक लिमिट पर्टिक्युलर डेट आणि टाईमला वोट चोरीचा प्रोग्राम चालू करतो. तुमचा मोबाईल तुम्ही चेक करू शकता. तुमचा मोबाईल पर्टिक्युलर तुम्ही का टाईमला बंद करा, म्हणजे स्विच ऑफ करा आणि अर्धा एक तासानंतर चालू करा. त्या अर्धा एक तासाच्या टायमाला तो बरोबर तुम्हाला टाईम दाखवायला चालू करतो. तसं काय त्यामध्ये तो डिव्हाइस RTC. मग ह्याच्यामध्ये RTC असल्यामुळं असं कमांड टाकून आपण वोट चोरी करू शकतो. काळा काच तो लाईट सेन्सरचा वापर करून वोट चोरी व्हायला लागली आहे का नाही हे जोपर्यंत आपण इलेक्शन कमिशनला पत्र पाठवत नाही तोपर्यंत ह्याच्यावर आपल्याला ॲक्शन घेता येत नाही. आम्ही हे पण म्हणत नाही की वोट चोरी झाली आहे, याच्यामध्ये वोट चोरी होऊ शकते म्हणून आम्ही ही मशीन घेऊन डेमो दाखवतो. प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक राजकीय पक्षांना आम्ही भेटून त्यांना डेमो देतो. आणि ह्याच्यामध्ये एकच मार्ग आहे, पत्र पाठवणे. लवकरात लवकर पत्र पाठवलात तर ह्याच्यावर लवकरात लवकर तुम्हाला बॅलेट पेपरचं पर्याय भेटेल. हा मावशी पाठवून द्या ना, खूप पाठवायचं काय बोलो कि एवढे इतना महंगाई बढ़ रहा है ये वो सब इसकी वजह से सब बोलो. हां बघा आता मेन कसं आहे माहिती आहे का, महागाई वोट की जरूरत नहीं है. भारतामध्ये जे काय महागाई वाढत चालली तुम्हाला माहितीच आहे. आधी किती स्वस्तामध्ये आपल्याला सगळं भेटायचं. जितने भी प्रॉब्लेम है त्याचं मेन कारण आहे की आता हे येणारे नेते आहेत ना, त्यांना आता आपल्या वोटची गरज पडते नाही, कारण मशीनचा वापर करून कोणी पण जिंकून येतात आणि आपल्या मर्जीने काय पण काही छापा लागले. त्याच्यामुळं EVM जेव्हा हटेल तेव्हा तुमच्या सोयीच्या जे काही तुमच्या गरजा आहेत ते हळूहळू ते कायद्यामध्ये येऊन तुम्हाला ते पुरवलं जातं. जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत महागाई कमी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते आपला स्वास्थ्य. प्रत्येकाला BP शुगर झालं मशीन आलं तेव्हापासूनच मग आणि पहिले आपल्या शिक्षणासाठी आपल्या मतासाठी बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघा, विचार करा. हा पत्राचा फॉर्मॅट तुमचा नंबर आम्हाला घेऊन जावा. तुम्हाला जे पत्राचा फॉर्मॅट आहे तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला पाठवू. म्हणजे हे पत्र आपल्याला कोणाला पाठवायचं, प्रधानमंत्र्यांना पाठवायचं आणि इलेक्शन जे प्रॉब्लेम नसली ते पण पाठवू शकता. पण आपल्याला हे खास घालवण्यासाठी हा पत्राचा फॉर्मॅट आहे. बॅलेट आम्ही लिहून पाठवणार. बॅलेट पेपर आणण्याकरिता हे हटवून बॅलेट पेपर आणण्यासाठी हे पत्राचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही असंच ॲज इट इज आता इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिश नाही जमत मराठीत द्या, काय प्रॉब्लेम नाही, पाठवू शकता. पण या ॲड्रेसला हे हॅशटॅग आणि हे नाव लिहून पाठवलात ना, त्यांना समजून येतं की तुम्ही हा डेमो पाहिला. डेमोमुळे तुम्हाला समजलं की वोट चोरी कशी होती आहे, त्यांना EVM हटवण्यासाठी बाध्य व्हावं. आणि त्याला तुम्हाला कुठल्या पेड मीडियाची गरज नाही, कुठल्या नेत्याकडे हात पाण्याची गरज नाही. तुमचा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारणं, कर्तव्य. वोटिंग तुम्ही करताना हे तुमचा अधिकार आहे. अधिकाराचा वापर करून तुम्ही त्यांना प्रश्न विचारणं तुमचं कर्तव्य. जबाबदारी घ्या, भले किती काय उशीर असे ना, जबाबदारी आता घेतला तर हळूहळू पुढच्या येणाऱ्या पिढींना त्यांना ते पटायला चालू होतं आणि ती लोक पण पुढाकार करायला चालू होती. जवान पोरं पुरे आजकाल भटकलेत, त्यांना कोण मार्गदर्शन करत नाही. असे काही तुम्ही पत्र पाठवून व्यवहार चालू केला की नाही, त्यांना पण आयडिया यायला चालू होती. ते पण पत्रावर चालू केले की नाही. आता मन की बात ऐकत असाल प्रधानमंत्र्यांचं, मेरी मन की बात. त्यांनी स्वतः त्या मन की बातमध्ये म्हणलेलं आहे, आप मुझे पोस्ट कार्ड से खत लिखिए, मैं आपको जवाब जरूर दूंगा. आम्ही इतके पत्र पाठवले, आजपर्यंत ह्याचं उत्तर नाही आलं, शांत आहे. पण ह्याचा इम्पॅक्ट असा झाला की ते डेमोचा असं कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारने
इलेक्शन त्यांचे जे काही पद्धती असते का नाही त्यात त्यांनी बॅन केलं आहे. कर्नाटकमध्ये बॅन आहे आता. अनाऊन्स केलाय म्हणजे बॅन झाला नाही, हा झाला. अनाऊन्स केलाय की आम्ही बॅलेट पेपरमध्ये आणणार. याचा इफेक्ट आहे पत्र आणि डेमो. म्हणून तुम्ही आमचे नंबर घेऊन आम्हाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना डेमो दाखवता येईल दाखवायचा प्रयत्न करा, आम्हाला सहकार्य करा आणि मेन म्हणजे पत्रव्यवहार करा जेणेकरून तुमचं बघून बाकीचे लोक पण तयार होतील. ठीक आहे.